राहुलजी, मला आणखी एक प्रश्न पडलाय की तुम्ही सांगितलं आणि ताईंनी सुद्धा सांगितलं की ज्या व्यक्तीने ती पोस्ट केली होती त्याला स्थानिकांनी आधी शासन केलं आणि मग त्या स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही सगळी घटना दंगल सदृश्य परिस्थिती होण्याच्या आधी घडलं होतं का? आणि जर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं तर मग परिस्थिती इतकी तणावाची का बनली, की आणखीन काही त्या परिस्थितीला इतकी तणावाची बनण्यासाठीचं कारण मिळालं? नाही, त्याला ताब्यात तर लगेच लोकांनी घेऊन शासन करून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. हा. त्यानंतर त्याच्या घराच्या कडे लोक हा सगळा मॉब निघाला असताना जी दगडफेक झाली आणि त्या जमावावरचं नेतृत्व नियंत्रण संपलं आणि त्यामुळे जे काही दगडफेकीसारख्या घटना घडल्या त्यामुळे स्थिती थोडा वेळ हे नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. परंतु त्याला शासन केलेलं होतं, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यानंतर पोलीस प्रशासनानं तातडीनं त्या ठिकाणी उपाययोजना त्या ठिकाणी केल्यामुळेच अवघ्या तासभरामध्ये सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे. आणि आम्ही सगळ्या नागरिकांना खात्री देतो की ज्यांनी ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये बेकायदेशीर कृत्यासंदर्भातलं शासन त्याची दखल घेईल आणि कठोर कारवाई केली जाईल. बरं राहुलजी, हा तुमचा मतदारसंघ आहे त्यामुळं निश्चित आहे की तुम्हाला या गावाची खडानखडा माहिती असणार आहे. साधारण लोकवस्ती किती आहे इथली आणि कंपोजिशन काय आहे, म्हणजे कोणत्या समाजाचे किती लोक आहेत वगैरे इथले? हे तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. हा. जवळपास 12-13 हजार मतदान आणि 20,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणार हे गाव आहे. आणि आज त्या ठिकाणचा शुक्रवार हा बाजाराचा दिवस असतो, त्यामुळे शेजारच्या 10-20 गावातील लोक बाजाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी येत असतात. आपण देशभरात जेवढे समाज आहेत तेवढे सगळ्या समाजाची कुटुंब त्या गावामध्ये आहेत आणि अतिशय सामाजिक परिपक्व असणारं गाव आहे. त्यामुळे सामाजिक बैठक नेहमीच या गावची चांगली राहिलेली आहे. परंतु विशेषतः तरुणांच्या काही दगडफेकीमुळे आज थोडी स्थिती काही कालावधीपुरती हाताबाहेर गेली असली तरी ज्येष्ठ मंडळींनी आणि प्रमुख मंडळींनी तातडीनं उपाययोजना त्या ठिकाणी केल्या आणि आता स्थिती नियंत्रणामध्ये आलेली. तुम्ही म्हणालात की ज्या व्यक्तीकडनं ही पोस्ट करण्यात आली ती स्थानिक असली तरी पण ती बाहेरची आहे. म्हणजे इथला व्यवसाय उद्योगधंदे काय आहेत बाहेरच्या आलेलं? कारण मुख्यमंत्र्यांच्या पण भाषणामध्ये आलं होतं बाहेरच्या व्यक्तींचा उल्लेख बोलण्यामध्ये. तर बाहेरच्या व्यक्ती इथे खूप आहेत का? म्हणजे उद्योगधंदे आहेत इथे की शेतीच आहे की ज्याच्या या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे. हा. त्यामुळे पुण्याजवळचं गाव आहे. पुण्याला येणं सोयीचं या ठिकाणी रहिवास करून पुण्याला व्यवसाय करणारी काही मंडळी आहेत, नोकरी करणारी काही लोक आहेत आणि बाजारपेठेचं गाव असल्यामुळे मोठी बाजारपेठ आहे. त्या निमित्तानं वेगवेगळे व्यवसाय आहेत. शेजारी काही मोठे कंपनीज आहेत, तिथले नोकर वर्ग या ठिकाणी राहतो आणि त्यामुळे सगळ्या प्रकारची नागरिकांची वस्ती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे बाहेरगावच्या आणि मूळच्या असा लोकांचा दोन्ही त्या ठिकाणी वसाहत आहे. म्हणजे थोडक्यात भौगोलिक परिस्थिती या परिसराची आणि इथलं औद्योगिक दृष्ट्या आणि व्यापारी दृष्ट्या असलेलं महत्त्व लक्षात घेता ही जागा जास्तीत जास्त शांत राहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. साधारणपणे आमचा संपूर्ण तालुकाच शांत राहायला पाहिजे याची काळजी आम्ही घेतो. मध्ये आधी प्रसंग येतात, परंतु सगळ्या समाजाच्या सगळ्याच सर्वसामान्य माणसांशी आमची नाळ जोडलेली असल्यामुळे आम्ही योग्य वेळी उपाययोजना करून असं काही घडलं तरी पावलं उचलत असतो आणि त्यामुळे हा तालुका एकेकाळी वाळूमुळे अतिशय दहशतीत असणारा तालुका अतिशय नियंत्रणामध्ये मागच्या काही वर्षापासून आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही जर परिस्थिती 2-3 दिवस इतकी तणावाची होती तर अशा प्रकारची भाषणं टाळली असती तर इतक्या टोकापर्यंत वेळ आली नसती? भाषण मी मगाशीच सांगितलं की भाषणामुळे काही घडलंय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. शेवटी समाजाची सुद्धा एक भावना असते, तिचा आदर करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे समाज भावनेचा आदर केल्यामुळेच काल खूप मोठी संख्याही त्या ठिकाणी उपस्थित होती आणि मला माझ्या माहितीप्रमाणे काही अपवाद वगळता जवळपास सगळी शांततेनेच त्या ठिकाणी प्रक्रिया पार पडली, सभा शांततेने पार पडली. त्यामुळे असं जे घडलं ते समाज भावनेचं प्रतिबिंब होतं असं मी म्हणेन. निश्चितपणे समाज भावनेचं प्रतिबिंब आहे, पण जी उदाहरणं दिली गेली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली विशेषतः गोपीचंद पडळकर यांच्या भाषणामध्ये, जर परिस्थिती तणावाची होती तर त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थोडीशी संयत भूमिका घ्यायला नको का? जर आपल्याला सामाजिक सलोखा खूप महत्त्वाचा असेल. आपल्या देशामध्ये सगळ्यांना भाषण स्वातंत्र्य आहे आणि कुणी भाषण स्वातंत्र्य वापरताना स्वैराचार केला तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचं
स्वातंत्र्य ही घटनेमध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे. काल सभा झाल्यानंतर कुणीही त्याचं अनुचित काही घडल्याची कुठलीही लेखी स्वरूपाची तोंडी स्वरूपाची प्रतिक्रिया दिली नव्हती. आज सकाळी घटना घडल्यानंतर जे सभेच्या ठिकाणी नव्हते, त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, ज्यांना त्याची माहिती नाही, असे लोक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतात, ते फारसं काही मला गंभीर वाटत नाही. आणि ज्याला त्या परिसराची माहिती आहे, काय घडलंय त्याची माहिती आहे, भाषणं कशी झाली याची माहिती घेतलेली आहे, अशा लोकांनी जर असं काही प्रतिक्रिया दिली तर निश्चितपणे त्याचा विचार करणं आवश्यक मला वाटेल. ओके. परंतु जे प्रतिक्रिया देत आहेत त्यांना काल यवतमध्ये काय घडलंय, मागच्या आठवड्यात काय घडलंय हे माहीत नसणारीच बरीचशी लोक प्रतिक्रिया देताना मला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठल्याही अर्धवट माहितीच्या आधारे कुणीही प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही. मी या मागच्या 5 दिवस सातत्यानं त्या गावामध्ये जातोय, सगळ्यांशी संपर्क करतोय, पोलीस प्रशासनाशी संपर्क करून आहे. पहिली घटना घडल्यानंतर त्या आरोपीला तातडीनं अटक करण्यासाठी प्रयत्न केले गेले. अटक झाल्यानंतर त्याला कुणीही कोणत्याही समाजाने त्याला पाठिंबा दिला नाही. त्याचं कृत्य हे चुकीचं असल्यामुळेच त्या व्यक्तीविरुद्ध शासन केलं जावं अशा प्रकारे सर्वपक्षीय सर्वधर्मीय भावना होती. त्याप्रमाणे कारवाई सुद्धा झाली. आज कुणीतरी माफी फिरून जे काही पोस्ट केली त्यामुळे पुन्हा एकदा लोक भावना जागृत झाली आणि त्याची व्यवस्था लोकांनीच केली. त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक होते. त्यामुळे चुकीचं जो करेल त्याला कारवाई त्याच्या विरोधात झालीच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे एखाद्या घटनेनं एखाद्या भाषणानं असं काही झालं असं म्हणणं योग्य होणार नाही. काही घटना त्या ठिकाणी घडल्या त्यामुळेच लोकांची अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. राहुल कुलजी, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तिथल्या परिस्थितीची पूर्णतः कल्पना आम्हाला दिलीत आणि अपेक्षा करूयात की यवतमधला हा तणाव लवकर निवळेल. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचा तणाव होणं हे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठी निश्चितच स्वागतार्ह नाही. त्यामुळे परिस्थिती लवकरात लवकर निवळेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद खूप खूप जय महाराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल.